मल्हारी झाली का रे लाकडं फोडून? मालकीनबाई होत आली ती. मालकीनबाई जरा पाणी देत आहे ना व घसा कोरडा पडलाय. देते देते. काय पाहिजे? मालकीनबाई घरात 2 दिवसापासून अन्नाचा कण बी नाही. बायको पोरं उपाशी आहे ती. थोडं जोंधळ मिळालं तर बरं होईल. थांब देते. ही घे. अरे सांडू नको. मल्हारी जोंधळ लपून ने. बर. ए माये, मला लई भूक लागली आहे बघ. काल सांजचं पण उपाशीच निजला. तुझा बाप गेला काहीतरी आणल. मालकीन बाई लई चांगले देतील काहीतरी. ए माये, मला लई गुडदाणी खाऊ वाटते बघ. सांगते तुझ्या बापाला. माये, ते बघ दादा येतोय बघ. पण तू चिमणीत घासलेट वतलंय का ग? होय, तू जळणाला गेलतीस तवाच वतून ठेवलंय. बरं चल उठ, 3 सांची वेळ झाली. जोंधळ मालकीनबाईकडे आणली ती. जरा घुगरे करून खाऊ घाल. अरे धोंड्या कुठे फिरतो रे कुत्र मारीत? चावडी मोहर फिरत होतो गावातल्या पोरांबरोबर. हे बघ उद्या मळ्यात जा माई बरोबर. पाटलीनबाईने मी सांगितले धोंड्याला धाडून दे म्हणून. म्या नाही जाणार. माय घुगऱ्या कराली तेवढं खाऊन घे. बरं झालं तुम्ही जुंधळा तरी आणला. पोटातली आग तरी गेजे. आणि छबी लय खाऊ खाऊ करत होती बघा. मी काय म्हणतोय मी तुम्ही काय बी म्हणू नका. नुसता घायटा धरलाय मोबाईलला जायचा आणि त्या बाबासाहेबांना भेटायचा. ए जाऊ दे की ग. बाबासाहेबांनी भेटायला जायचं आहे. अहो काय मुंबई येशीच्या बाहेर आहे बी. ए जाऊ दे की ग. बघा बाबा पण एकलं नका जाऊ. जनाला घेऊन जावा. अहो तेवढंच एकाला 2. तो बी येतो का नाही काय ठावा हाय. जना ए जना. ए काय झालं? जना माझ्या बरोबर चल ना मुंबईला. अरे तुला काय येड बीड लागले वैर? बाबासाहेबांनी भेटायचं आहे रे. बाबासाहेबाला भेटायचं म्हणजे काही साधं काम नाही र. अरे एकला दोघं असं. अरे माझं हातावरलं पोट आहे. तुझ्याबरोबर आलो तर घरी खाणार काय? बाबी बिमान असते बघ. कधी एकदा गचकल काही सांगता येत नाही बघ. यमी बी म्हणली जनाला घेऊन जा म्हणून. आलो असतो र पण आवडच पाडू सरदर रे.
आणि मला बी सोडणार नाही. आणि आमदा हिचं बी उदवायचं म्हणतोय. मला कसं चालेल रे? तू बी एकदा विचार करावा असं वाटतंय रे मला. लई लांब हाय म्हणतात मुंबई. ए पुरी, आधी घरला ये, भाकरी घाल लवकर, मळ्यात जायचंय मला. मालकीनबाई, मालकीनबाई, काय झालं मल्हारी? मालकीनबाई, मी मुंबईला जाणार आहे. पण मळ्यात काम कोण करील? जाऊ दे की, बिगीनच येईन. मळ्यातल्या कामाला ये मी आणि छबी हायतीच की. दोंडे बी काहीतरी करल. अरे बाबा, पण मालकाला कोण सांगल? मालकीनबाई, तुम्ही सांगा की. अग बाबा, या देशात माझ्या समाजाला स्वतःचा चेहरा नाही. कुत्रा मांजरासारखं लाचार्याने जगतोय माझा समाज. एक माणूस म्हणून तो जगला पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करा. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे पाईक बना. मला रे, अरे तू जाणार का सर? तुझ्याकडे पैके बी नाही. मी कसा बी जाईन गड्या, पण बाबासाहेबाला भेटल्या बिगर काही येणारच नाही. अहो पण किती दिवस लागतील मुंबईवरनं यायला? आता मला तर काय ठावाय किती दिवस लागतील ती. पण धोंड्या आणि छबी, माईला नका सळू बर का. तुला येताना गुडदण घेऊन येईन बघ. पोटाचे आभाळ करू नका आणि भूक लागल तवा खात जा. आणि बाबासने भेटून बिगिनी घरी या. गोर लागतो व जीवाला. येतो जना, येतो मी. हा, काय रे मल्हारी, कुठे चाललास? अरे मुंबईला चालला. येडा का खुळा, मुंबई काय जवळ आहे रे? जा बाबा जा. अहो ते साहेब, अहो ते आगीन गाडी किती वाजता आहे हो? आणि तुला कुठं जायचंय? अहो ते मुंबईला जायचं आहे. गाडी तर आताच गेली. पुन्हा कधी आहे हो? आता उद्या दुपारच्याला जा माघारी, उद्या ये. जाईन की असंच मी. पुढं स्टेशन लागलं तर तिथनं जाईन की आगीन गाडीनं. अरे काही येडा बिडा आहे वय.
ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. माऊली कुठं? ते ममई किती लांब आहे हो? ममई? आणि ते काय असतंय? ते ममईला जायचं आहे. उन्हाचा पारा, संकट बी कोण नाही, चोरा चिलटाची भीती. बघा बाबा, ते बाबासाहेब ठावायत नव? नाही नाही, आम्हाला काय बी माहिती. आम्हाला फक्त माऊलीची आळंदी आणि पांडुरंगाची पंढरी इतकंच ठावा. ते बाबासाहेबांनी भेटायला जायचं आहे. जा बाबा जपू. हा होय. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. अरे बाबा कुठं निघालास रे? अरे 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 अरे. एवढ्या उन्हाचं कुठं निघालास रे? बाबासनी भेटायचं आहे. बाबा तुम्ही? होय मल्हारी, तुझ्या भेटीसाठी आलोय. मला भेटाय इथवर आला सा? होय माझ्या लेकरा, तू माझ्या भेटीसाठी काही अवस्था करून घेतलीयस. बाबा अरे तुला काय याड बीड लागलंय काय रे? हा उठ मल्हारी, तुला माझ्यासोबत आपल्या समाजासाठी खूप काम करायचंय. होय बाबा. म्या बाबासाहेब नाही रे, म्या साधा गँगमन आहे रे. बाबासनी भेटायचं आहे. जपून जा बर का राजा. होय जातो बाबा. चल उठ उठ. होय बाबा उठ. जा बाबा जा जा. त्याला पांडुरंगाची लय आस आहे. पांडुरंग नक्की भेटेल बघ तुला. अगं वहिनी येईल की ग तो? लय दिवस झालं पलटून गेले, अजून त्यांचा काय बी पत्ता नाही. जीवाला घोर लागलाय बघा. आणि धोंड्याने पण लय जोसरा काढलाय त्यांचा. कधी येतील व ते? ममई लय लांब आहे ग. आज ना उद्या येईल की. लेकर बाळाच्या तोंडाक बघून फिरधर की. त्याला बी काय अवदसा आठवली आणि बायका पोरं सोडून परमुलकाला गेलाय. देवा कधी येतील व ते? अरे ये ये. माईच्या गावाला आहेस? होय बाबा, आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो. माझा आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी आहेस. बर, तू लंडनला कधी जातोयस? पुढच्या आठवड्यात निघतोय. जा, शिकून मोठा होऊन ये. तुला तळागाळातील लोकांसाठी काम करायचं आहे. लंडनमध्ये तुला काही प्रॉब्लेम आला तर मला तार करून कळव. होय बाबा. मी त्यांच्याशी बोलून घेईल. बर ये. नाना, परवा दिल्लीत झालेल्या मीटिंगची फाईल घेऊन ये. होय बाबा. परवा दिल्लीत झालेल्या मीटिंगमध्ये
पंडित नेहरू आणि गांधींजीकडे दलितांबद्दलचे काही प्रश्न मी मांडले, काही मागण्याही त्यांनी मान्य केल्या. बाबा, आपण संविधानात दिलेल्या आरक्षणामुळे आपल्या दलित समाजाला नक्कीच फायदा होईल आणि राजकारणातही सहभाग होईल. म्हणजे नक्की कुणाचा? तसं नाही, म्हणजे कार्यकर्त्यांचा. राजकारण करण्यापेक्षा आपला समाज संघटित करा. वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या माझ्या समाजाला एकत्र करून त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून द्या. नानक. जी बाबा. कसला गोंधळ चाललाय तिकडं, बघ बरं. हो बाबा, कोणीतरी लांब गावून एक माणूस आलाय. लय घाणेरडी कपडे घातली आणि किती बी हाकलून दिलं तरी तो जात नाही. तुम्हाला भेटायचं म्हणतोय. त्याला पाहिजे ते देऊन टाका आणि सन्मानाने परत पाठवा. तो काय बी नको म्हणतोय. तो फक्त म्हणतोय बाबासाहेबांनी मला भेटायचंय. त्याचं माझ्याकडे काय काम आहे? ठीक आहे, मग पाठवा त्याला आतमध्ये. नानक, पाणी घे. हो. पाणी घे. कोण तू? कुठून आलास? मनाली कांबळे आहे. सातारवरच्या एका वस्तीवर आलो या. पण काही काम होतं का? नाही बा, माझं काय बी काम नाही. फक्त तुम्हासनी डोळे भरून बघायचं होतं. अरे पण तू इतक्या लांबून आलास कसा? मी आगीन गाडीच्या रुळावर आलो या. चालत आलास? आणि तू केव्हा निघालास? लई दिस झाली. येळवशीला निघालो होतो. बाबा, वेळा मावशीला तर 1 महिना उलटून गेला. बाप रे, पण तू खाल्लंस काय? म्या भाकरी आणलीत की. असले तुकडे खातोस? पाण्यात टाकलं की गोड लागतात. पाहिलं, हा माझा समाज आहे. याला माणूस म्हणून जगण्यासाठी मी धडपडतोय आणि तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत आहात. तुमच्यासाठी मी खूप काही केलंय. तुम्ही घराकरता आणि पदाकरता भांडत आहात, पण माझा मूक आणि दीनदलित समाज कुठे आहे? तो हा आहे. तुम्ही माझ्यानंतर माझ्या समाजाचे काय हाल करणार कोण जाणे. याचीच चिंता मला रात्रंदिवस भेडसावत आहे. तो अशिक्षित आणि गरीब जरी असला तरी इमानी आहे, पण लाचार नाही. आता मला तळागाळापर्यंत पोचायला हवं.